सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे। अहिल्यानगरच्या राहुरीमध्ये तणाव निर्माण झालाय। महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे। भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले आता घटनास्थळी दाखल झालेत। नगर मनमाड महामार्ग रोखण्यात आलेला आहे आणि संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तणाव कमी करण्यासाठी भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले हे देखील घटनास्थळी पोहोचले। तर अहिल्यानगरच्या राहुरीमध्ये तणावाची स्थिती निर्माण झालेली आहे। महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर निषेध व्यक्त करण्यासाठी मोठ्या संख्येनं राहुरीकर नागरिक रस्त्यावर उतरलेले आहेत। रास्ता रोको त्यांनी केलाय आणि आमदार शिवाजी कर्डिले हे आता घटनास्थळी पोहोचलेले आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज गाडेकर आपल्या सोबत आहेत। मनोज, शिवाजी कर्डिले आता या रास्ता रोकोच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत, सध्याची काय स्थिती आहे? नक्कीच गेल्या 1 ते 1.5 तासापासून रास्ता रोको आंदोलन जे आहे ते शिवप्रेमींकडून केलं जाते आणि नागरिकांची मागणी आहे की जो समाजकंटक आहे त्याला पोलिसांनी तात्काळ अटक करावी। आमदार शिवाजी कर्डिले देखील या रास्ता रोकोमध्ये सहभागी झालेले आणि एका तालमीमधील एका अर्धकृती पुतळा जो होता त्याची विटंबना जी आहे ती समाजकंटकाकडून करण्यात आलेली आहे आणि अटकेची मागणी जी सातत्याने होते। हिंदुत्ववादी संघटना देखील रस्त्यावर उतरलेल्या आहेत आणि पूर्ण राहुरी शहर जे आहे ते आता कडकडीत बंद ठेवण्यात आलेलं आहे। पोलिसांनी देखील शांत राहण्याचं आवाहन जे आहे ते नागरिकांना केलं आहे। आमदार शिवाजी कर्डिलेही सातत्यानं आवाहन करतात की शांतता राखा, समाजकंटकावर कारवाई केली जाईल। मात्र अद्यापही शिवप्रेमी जे आहेत ते संतप्त असल्याचं पाहायला मिळत आहे। सागर, नक्कीच मनोज, त्यामुळे राहुरीकरांना शांतता राखण्याचं आवाहन सर्वच नेते आणि पोलीस प्रशासन करत आहेत। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।